छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नांदगाव पेठ येथील शेतकरी सुरेश पुंडलिक भगत यांनी 9 सप्टेंबर 2017 रोजी अर्ज केला। मात्र त्यांचे नाव माफीच्या यादीमध्ये आले नसल्याने त्यांनी सरकारी अधिकारी कार्यालयाच्या अनेक वाऱ्या घातल्या, मात्र तरीही कर्जमाफी झाली नाही। 2012 मध्ये पुंडलिक सोनाजी भगत यांनी युनियन बँकेकडून 1 लाख रुपये पीक कर्ज घेतले होते। त्याचे व्याजासह 1,60,000 रुपये पूर्ण कर्ज थक्क बाकी होते। पुंडलिक भगत यांचे निधन झाल्याने त्यांचा मुलगा सुरेश भगत यांनी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत अर्ज दाखल केला। सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याबाबत अर्जदाराने युनियन बँकेशी संपर्क साधला असता त्यांनी 1.5 लाखावरील रक्कम 10,000 रुपये कर्ज खात्यात जमा करण्यास सांगितले। रक्कम जमा केल्यानंतर 15 दिवसात माफी देणार असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले। मात्र काही दिवसांनी बँकेशी संपर्क केला असता त्यांनी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले। आपले सरकार विद्यमान पालकमंत्री, अग्रणी बँक व जिल्हाधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून सुद्धा न्याय मिळाला नसल्याची प्रतिक्रिया भगत यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली। 1,60,000 कर्ज होतं, पूर्ण हे होतं व्याजासहित। माझ्याजवळून वरचे पैसे 1.5 लाखावरील पैसे भरून घेतले, तरी पण मला कर्जमाफी मिळाली नाही। बँकेने सांगितलं होतं मला की 15 दिवसात तुमचं कर्ज माफ होईल, तुम्ही वरचे पैसे भरून द्या। मी ते वरचे पैसे 10,000 रुपये भरले, अद्यापही मला कर्जाचा लाभ मिळालेला नाही। शासनानं 17 मध्ये कर्जमाफी योजना चालू केली होती। 1.5 लाखापर्यंतचं मी कर्जचा हे आहे, तरी पण मला कर्जाची परतफेड मिळालेली नाही। आणि आतापर्यंत सुद्धा मी DDRला आणि पालकमंत्री पोटे ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला आणि 2 वेळा उपनिर्बंधक अधिकारी इथे पण जाऊन आलो। नांदगाव पेठ येथून दिनकर सुंदरकर यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।